धाव आई दैत मातला अन संपू दे काळ दृष्ट बंधनातला. आज माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक आई बहिणीला तो शिवाजीराजाचा काळ आठवत असेल. आज माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक आई बहीण आई तुळजाभवानीला विनंती करत असेल, आई तुळजाभवानी पुन्हा एकदा अवतार घे किंवा माझ्या शिवबा राजाला पुन्हा या पृथ्वी तलावर जन्माला घाल. जर माझ्या शिवाजी राजाचा काळ असता तर माझ्या शिवाजी राजानं रांजाच्या पाटलाच्या महिल्यावर अत्याचार केला म्हणून रांजाच्या पाटलाच्या पायाचं चौरंग केलं होतं. आज माझ्या महाराष्ट्रावरती काही अवस्था आले, माझ्या भारत देशावरती काही अवस्था आले. अरे नुकताच कोलकात्याचं प्रकरण होत नाही, नुकताच उरणचं माझा यशस्वी शिंदेताईचं प्रकरण होत नाही, तर आज पुन्हा एकदा बदलापूरमध्ये अशा घटना घडत आहे. बदलापूरमध्ये अशा घटना घडत आहे. बदलापूरमध्ये घडलंय काय हीच बातमी जर सविस्तरपणे विस्ताराने बघायचं असेल तर नमस्कार, मी हितेश जाधव आपल्या थोडक्यात विषय या चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नुकतंच कोलकात्याच्या 31 वर्षीय महिला डॉक्टराच्या बलात्कार हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असताना पुन्हा अशी घटना बदलापूर शहरामध्ये घडत आहे. एक 3 वर्षीय आणि एक 4 वर्षीय अशा दोन लहानशा चिमुकल्या शाळेत गेल्या असत्या. तिथल्या शिपाई कामगाराने अक्षय शिंदे या अशा नराधमाने त्या लहान मुलींवरती अत्याचार केलेला आहे. त्या लहान मुलगी घरी आले असता तिला त्रास होत असताना तिने आईला सांगितलं, आई मला सुसूच्या जागेवरती त्रास होतोय. सदर पालकांनी त्या लहान मुलीला हॉस्पिटलमध्ये नेले असता तिच्यावर झालेले अत्याचार हे उघडकीस आले. तिच्यानंतर त्या पालकांनी सदर माहिती ही तिच्याच वर्गामध्ये जे दुसरी मुलगी शिकत होती तिच्या पालकांना कळवले असता त्यांची मुलगी देखील शाळेमध्ये जायला नकार देत होती. तिची देखील मेडिकल केले असता, वैद्यकीय चाचणी केली असता तिच्यावरही देखील अत्याचार केलेला आहे. ही बाब त्यांना पालकांना समजताच पालकांनी बदलापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतले होते. पालकांनी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतला असता तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल 12 तासांनंतर देखील गुन्हा दाखल केला नव्हता. अतिशय मानवजातीला काळीमा फासणारी अशी घटना घडलेली आहे. इतकी भयंकर की त्या मुलीच्या आतड्यापर्यंत ती जखम गेली होते, तरी देखील पोलीस या बाबतीमध्ये गंभीरपणे दखल घेत नव्हते. हीच बातमी जेव्हा समाज माध्यमापर्यंत पोहोचली तेव्हा संपूर्ण समाज हा रस्त्यावरती आणि रेल्वेवरती उतरला आहे आणि सगळीकडे चक्का जाम झालेला आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण रेल्वे जो आहे ती ठप्प झालेला आहे आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये दगडफेक झालेला आहे. शाळेची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे आणि बदलापूर शहराची बंदची हाक देण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने स्वतःनी जातीने लक्ष देऊन, गृहमंत्र्यांनी स्वतःनी जातीने लक्ष देऊन आरोपीवर मोठ्यात मोठी कारवाई करू असं आश्वासन दिलेलं. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी असं देखील आश्वासन दिलेलं आहे की सदर गुन्हेगारावर पॅक्सो कायद्याअंतर्गत मोठ्यात मोठी शिक्षा होईल. व त्याचबरोबर जे आपला राज्य महिला आयोग आहे त्यांनी देखील या घटनेची दखल घेतलेली आहे. त्याचबरोबर त्या सदर जी शाळा आहे त्या शाळेवर देखील कारवाई होईल व तिथले जे कर्मचारी आहेत, तिथले जे शिक्षक आहेत त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई होईल. सदर प्रकरणी जे आपल्या चिमुकले आहेत त्यांना न्याय भेटावा हीच आपली सरकारकडून अपेक्षा आहे. आणि सदर घटनेचा थोडक्यात विषय या चॅनलची संपूर्ण टीम ही जाहीरपणे निषेध करत आहे.